जीवनात शारीरिक, बौद्धिक व मानसिक स्थितीने चांगला असणारा माणूस सर्वात श्रेष्ठ असतो. ही बाब नक्कीच सर्वच मान्य करतील, यात शंका नाही. मूल लहान असल्यापासून त्याला शारीरिक खेळ खेळण्यासाठी प्रवृत्त केलं जात असतं, जेणेकरून भविष्यात शारीरिक रीतीने चांगलं घडावं हीच अपेक्षा असते. आज मितीला अनेक खेळ खेळले जातात. यामध्ये क्रिकेट, कुस्ती असे अनेक खेळ आहेत. परंतु कराटे देखील मुलांचा आवडीचा तितकाच खेळ आहे. आपलं स्वतःचं संरक्षण करणं हा कराटे खेळाचा मुख्य उद्देश असून साहजिकच इतर खेळापासून शारीरिक तंदुरुस्त होण्यासाठी कराटे अव्वल आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. चित्रपटात जास्तीत जास्त सीन हे कराटे खेळातील असून त्यात शारीरिक कसरत व फिटनेसचा प्रत्यय येत असतो. साहजिकच लहान मुलांना कराटेकडे आकर्षण होत जाते, परंतु त्या मुलाला घडविण्यासाठी शिक्षकांची आवश्यकता असते आणि अनेक कराटे शिक्षक ती जबाबदारी चांगलीच पार पाडत असतात. त्यातीलच एक कराटे शिक्षक म्हणजे रामदास भोसले यांनी 1995 सालापासून कराटे प्रशिक्षण घेण्यास चालू करून अतिशय खडतर परिश्रम करून प्रशिक्षण पूर्ण केले. जिल्हा, राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर मेडल जिंकून त्यांनी एक आपला वेगळाच ठसा उमटविला. आपल्याला जो त्रास झालाय तो मुलांना होऊ नये याच भावनेतून क्लास स्थापन करण्याची जिद्द त्यांच्या मनात येऊन 8 ऑगस्ट 2000 साली राजमुद्रा मार्शल आर्ट अँड स्पोर्ट्स असोसिएशन पुणे या नावाने क्लास स्थापन केला. 2004 साली ब्लॅक बेल्टची पहिली बॅच पूर्ण होऊन आतापर्यंत 250 ब्लॅक बेल्ट मुले झाली आहेत. दरवर्षी क्लासचा वर्धापन दिन साजरा करून प्लेयर ऑफ इयर हा किताब दिला जातो. आतापर्यंत 3 जिल्हा व 4 राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन करून खेळाडूंसाठी सर्व साधनांची पालकांच्या माध्यमातून उपलब्धता केली आहे. खेळाडूंना राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर सहभाग घेतला जातो. 19 आउटडोर कॅम्पचे यशस्वी नियोजन झाले असून सामाजिक सेवाभावी संस्थांना मोफत कराटे प्रशिक्षण दिले, अशी माहिती सेन्साई रामदास भोसले यांनी दिली. नमस्कार, मी सेन्साई रामदास भोसले. गेले 25 ते 30 वर्षापासून या क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. कारकिर्दीला माझ्या सुरुवात 1995 पासून मी स्वतः प्रॅक्टिस केलं 2000 पर्यंत. 1999 साली मी ब्लॅक बेल्ट झालो. ब्लॅक बेल्ट झाल्यानंतर ध्येय ठेवलं की मला जसं माझ्या सरांनी घडवलं राष्ट्रीय पातळी, आंतरराष्ट्रीय पातळीवर मी स्वतः चांगला खेळाडू होतो आणि सरांच्या मार्गदर्शनाखाली मी असं ठरवलं की मी असेच विद्यार्थी जसे आमच्या सरांनी घडवले असेच विद्यार्थी मी घडवावं असं माझ्या डोक्यात आलं. आणि त्यानंतर राजमुद्रा सोसायटीच्या हॉलमध्ये मी 8 ऑगस्ट 2000 साली मी क्लासचं ओपनिंग केलं. तसं पाहता असं काही माझ्या फार मोठं डोक्यात नव्हतं की पुढे जाऊन आपल्याला हा गेम ऑलिम्पिकला येईल किंवा खेळाडू एवढ्या चांगल्या पद्धतीने घडवता येईल. बट अपडेट्स गेममध्ये होत गेले. ऑलिम्पिकला गेम लागला आणि त्यानंतर मग असं ठरवलं की आपण आपला एक तरी खेळाडू ऑलिम्पिकपर्यंत नेण्याचा मी निर्धार केला आणि त्या दृष्टीने मग मी प्रयत्न चालू केले. यात सर्वात महत्त्वाचं मला योगदान जे दिलं ते माझ्या पालकांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि प्रत्येक गोष्टीमध्ये मला पालकांनी सहकार्य करायचं ठरवलं. जसं बेसिक आवश्यकता असतात खेळाडूंना, म्हणजे भारताची शोकांतिका आहे की आजही शाळांमध्ये हजार 1500 विद्यार्थी असतात आणि त्यांच्या मागे एक क्रीडा शिक्षक असतो की तो फक्त नावापुरताच असतो. स्पेसिफिक 14 वर्षाच्या आतमध्ये मुलांमध्ये जे स्किल किंवा जी मुलांमध्ये शरीरात लवचिकता निर्माण करायला पाहिजे किंवा त्यांचा फिटनेस तयार करून घ्यायला पाहिजे, असा फिटनेस शाळांमधून किंवा आपल्या गव्हर्नमेंटची तशी पॉलिसी नाही आहे की विद्यार्थी तसे घडावेत. आणि याचाच परिणाम आपण ऑलिम्पिकमध्ये पाहतो. अगदी 135 कोटी भारताची लोकसंख्या आहे, पण 135 कोटी लोकसंख्येतून अगदी बोटावर मोजण्या इतके गोल्ड मेडल्स भारताला मिळतात. याचं कारण असं शासनाचं जे धोरण आहे
त्या धोरण चुकीचं असल्यामुळे आपण ऑलिम्पिकपर्यंत आपले खेळाडू घडत नाहीत आणि तेवढे मेडल्स आपल्याला मिळत नाहीत. त्याचं हे एक प्रामुख्याने मोठं कारण आहे आणि ती भारताच्या खेळाडूंसाठी शोकांतिक आहे. मी ज्यावेळेस गेम ऑलिम्पिकमध्ये इन झाल्याचं डिक्लेअर झालं त्याच वेळेस डिसिजन घेतला की माझा विद्यार्थी कोणत्या कारणास्तव ऑलिम्पिकपर्यंत किंवा चांगल्या स्पर्धा कोणत्या कारणास्तव खेळू शकत नाही, तर त्याच्या बेसिक सुविधा याच्यात काय येतात की मुलांना प्रॅक्टिस करण्यासाठी मॅट हवं, त्यांना जी काही साधनं लागतात ती सर्व साधनं मुलांना उपलब्ध करून देण्यासाठी माझी धडपड चालू झाली. त्यानंतर आर्थिक अडचणींमुळे मला हे शक्य होत नव्हतं. मग बऱ्याच पालकांनी सजेशन दिलं, इलेक्शनचा पिरियड होता, काही जणांनी मला सुचवलं की राजकारण्यांकडनं तुम्ही स्पॉन्सरशिप घ्या. पण मला कोणत्याही पक्षाचं किंवा कोणत्याही राजकारण्यांकडनं माझ्या खेळाडूंसाठी किंवा माझ्या मुलांसाठी मला काही शिक्का लावून घ्यायचा नव्हता. पालकांची मीटिंग बोलवली आणि त्या मीटिंगमध्ये मी डिक्लेअर केलं की आपण आपल्या मुलांसाठी 1000 रुपये 500 रुपये जी काही शक्य होईल ती मदत करा, जेणेकरून जी रक्कम होईल त्या सर्व रकमेतून आपण ही सगळं साहित्य खरेदी करू. पालकांनी माझ्यावर विश्वास ठेवला. सर्व पालकांनी ज्यांना जसे शक्य होईल असे पैसे काढले आणि माझ्याकडे एक गठ्ठा 80,000 रुपये आणून दिले. त्या 80,000तून मी जवळजवळ 70-75 हजाराचे मॅट्स, डमीज, त्यानंतर बाकीचे जे काही कराटेसाठी जे इक्विपमेंट्स लागतात हे इक्विपमेंट्स मी पालकांच्याच पैशातून आणि त्यात लागलेले काही थोडेफार पैसे आहेत ते मी टाकून असं पालकांनी जो विश्वास दाखवला त्यामुळे मी हे शक्य करू शकलो. भविष्यात मुलांच्या क्रीडा गुणांना वाव देऊन आंतरराष्ट्रीय पातळीवरील खेळाडू घडविण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. टोकियो ऑलिम्पिकमध्ये कराटे खेळाचा समावेश झाला असून देशासाठी पदक मिळवणारा खेळाडू निर्माण करण्याचं ध्येय आहे. आज मितीला काळाची गरज ओळखून मुलींनी कराटे प्रशिक्षण घेणं गरजेचं असून त्यांनी ते घेतलं पाहिजे. त्यासाठी प्रयत्न करून मुलींना प्रशिक्षण देणं चालू असून मुलींनी जास्तीत जास्त कराटे प्रशिक्षण घ्यावं यासाठी त्यांनी आवाहन केलंय. तुमची शारीरिक क्षमता जर वाढवायची असेल तर कराटेशिवाय तुम्हाला दुसरा ऑप्शन नाही. अदर सारे गेम्स आहेत, पण स्पेसिफिक कराटेमध्ये सेल्फ डिफेन्स, एम्प्टी हँड कराटेचा अर्थच असा होतो, एम्प्टी हँड आर्ट ऑफ सेल्फ डिफेन्स, म्हणजे तुम्ही तुमच्या मोकळ्या हाताने स्वसंरक्षण करू शकता हे कराटेतूनच. याच्यासाठी काळाची गरज ओळखून सगळ्या पालकांनी आपल्या मुलांना कराटेला जॉईन केलं पाहिजे. सगळ्यात जास्त आवश्यकता आहे महिलांना आणि मुलींना की स्वतः जर सुरक्षितता वाटायची असेल, स्वतः सुरक्षित बाहेर फिरायचं असेल तर तुम्ही ही कला आत्मसात करणं काळाची गरज आहे. जयपूर येथे नुकत्याच झालेल्या आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत राजमुद्रा मार्शल आर्ट अँड स्पोर्ट्स असोसिएशनचे 8 विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यात 5 गोल्ड व 2 ब्रॉन्झ व 1 सिल्वर मिळाले. याला सेन्साई रामदास भोसले सरांचे मार्गदर्शन लाभले. पुण्यामध्ये राजमुद्रा क्लास मोठ्या प्रमाणात प्रशिक्षण देत असून पालक वर्गाचा मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत असतो. यावेळी जयपूरमध्ये विजयी मुलांचा सत्कार पालकांच्या उपस्थितीत पार पडलाय. यावेळी पालकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. रामदास भोसले सर यांची यांचं कार्य या विभागामध्ये खूप मोठं आहे आणि गेले 31 वर्ष त्यांचं हे कार्य आहे. तर त्यांनी राजमुद्रा हाऊसिंग सोसायटी आणि परिसर याच्यामध्ये अनेक मुलांना शिक्षण दिले, कराटेमध्ये मुलांना घडवलं आणि एक आरोग्याच्या दृष्टिकोनातून त्यांना एक आरोग्य दिलं आणि ते कुठेही गेले तरी स्वबळावर स्वतःचं संरक्षण करू शकतील इतकी त्यांच्यामध्ये क्षमता त्यांनी दिली. सर्वात प्रथम मी माननीय भोसले सर आणि त्यांचे जे सहकारी सर आहेत त्या सर्वांना धन्यवाद देते, कारण ते अतिशय उत्कृष्टपणे इतर सर्व विद्यार्थ्यांना मोटिवेट करण्याचं कार्य करतात. सर प्रत्यक्ष वेळोवेळी स्पर्धा आयोजित करतात. मुलांना त्यांचा बौद्धिक, शारीरिक आणि मानसिक विकास कसा होईल यासाठी सुद्धा डाएट प्लॅन वगैरे अरेंज करतात. त्याचबरोबर मुलांशी मित्रत्वाचं नातं ठेवतात आणि
प्रत्येक मुलाची वैयक्तिक काय अडचण आहे ही जाणून घेतात आणि ती सोडवण्यासाठी पालकांशी चर्चा करून किंवा स्वतः त्यांना शक्य असेल तर ती सोडवितात. अतिशय सरांच्या या स्वभावामुळे पालक, विद्यार्थी आणि सर यांच्यामध्ये एक कौटुंबिक आणि जिव्हाळ्याचं नातं निर्माण झालेले आहे आणि सरांना पुढील कारकिर्दीस मी शुभेच्छा देते. अशीच त्यांच्या क्लासची उत्तरोत्तर प्रगती होत राहो आणि ज्या ठिकाणी सरांचे हे विद्यार्थी जातात, सर प्रयत्न करतात आणि विद्यार्थी गेल्यानंतर त्या ठिकाणी यश हे संपादन करूनच येतात. या क्लासची मी गेले 4 ते 5 वर्ष निगडीत आहे. 20 वर्षापासून तो क्लास आहे हे मी ऐकत आहे, पण गेल्या 5 वर्षापासून ह्याशी निगडीत आहे. माझं नाव चंद्रशेखर पठारे आणि माझा पाल्य अथर्व पठारे या क्लासमध्ये शिकतो आहे. सध्या तो ब्राऊन बेल्ट आहे. आणि ज्यावेळेस सरांनी ह्या स्पर्धेबद्दल सांगितलं की असं असं जयपूरला जायचं आहे, तर सरांनी फक्त एकच सांगितलं होतं की जयपूरला मी विद्यार्थी घेऊन जातो. त्याचं कारण असं आहे की त्यांना नवीन काहीतरी शिकता यावं. स्पर्धेमध्ये बक्षीस मिळेल नाही मिळेल ही गोष्ट नंतरची, पण तिथे गेल्यानंतर इतर खेळाडूंचा किंवा इतर देशातून आलेली जी लोकं आहेत, जे विद्यार्थी आहेत, त्यांच्या खेळ कसा आहे, त्यांचे स्किल्स काय आहेत ते त्यांना शिकता यावं ह्या उद्देशाने मी तिकडे घेऊन चाललेलो आहे. पण आम्हा पालकांना खात्री होती की गेले 1.5 महिने जी काही प्रॅक्टिस चाललेली होती, त्यांचं जे काही प्रशिक्षण चाललेलं होतं, त्यात मग रामदास सर असतील, ओंकार सर असतील, चेतन सर असतील, सुयोग सर असतील, त्यांचं कॉन्ट्रीब्युशन, आणि ते पाहता असं लक्षात आलं होतं की हे नुसते जाणार नाही तर हे तिथून बक्षीस घेऊन येतीलच. आणि त्याचंच मग फळ म्हणून गेलेले 8 विद्यार्थ्यांपैकी 5 जणांना गोल्ड मिळालं, का 1 सिल्वर आहे, 2 ब्रॉन्झ आहे. तर ही त्यांना मिळालेली जी काय संधी होती त्याचं त्यांनी सोनं केलेलं आहे, हे मी एवढंच सांगू शकते. आणि सरांच्या पुढच्या कारकिर्दीसाठी आमच्या सर्वांतर्फे शुभेच्छा. नमस्कार, मी तनुजा निलेश झेंडे, रुपेश झेंडेचे पालक आहे मी. तो गेले 6 वर्ष या क्लासमध्ये आहे. एक 2-3 महिन्यापूर्वीच त्याचा ब्लॅक बेल्ट कंप्लीट झाला. क्लासचे वातावरण एकदम खेळीमेळीचे आहे, कुठलेच टेन्शन नसते इथे सुटल्यावर. इवन फायनल एक्झाम असली तरीसुद्धा मुले क्लासला येतात, म्हणजे हे नाही करत की परीक्षा आहे आम्ही क्लासला नाही जाणार वगैरे. त्यांचं इथलं वातावरणच खूप छान आहे क्लासचं. सर पण म्हणजे अगदी घरातल्यांसारखेच आहेत. मुलांचे काहीही प्रॉब्लेम्स असेल तरी सर सॉल्व करतात. इवन कोणाचा आर्थिक प्रॉब्लेम असेल तरी त्यांनी कधी असं मुलांना हे केलं नाही आहे की नाही येऊ शकणार, किंवा कुठलंही काही असलं तरी त्यांनी त्यांचे प्रयत्न व्यवस्थित करतात ते. आत्ता नुकतीच जयपूरला कॉम्पिटिशन झाली इंटरनॅशनल. आम्हाला तर पहिल्यांदा टेन्शन आलं होतं मुलांना एवढं कसं पाठवायचं, एवढं लांब 4-5 दिवसांसाठी. पण सरांनी त्यांच्या जबाबदारीवर जे काही नेलं ते इथून स्टेशनवर बसल्यापासून ते तिथून इकडे येईपर्यंत सर्व अपडेट्स व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती होत होते. त्यामुळे आम्हाला असं वाटलंच नाही की मुलं आमच्यापासून लांब आहेत ते. आणि गेले 1.5-2 महिने त्यांची जी प्रॅक्टिस चालू आहे ती एवढी, म्हणजे त्याला यश प्राप्त झालं, हेच आम्हाला खूप आनंद आहे त्याच्यामध्ये. सरांना पुढच्या कारकिर्दीसाठी खूप खूप शुभेच्छा. मी कुमार शिंदे, मी राजमुद्रा मार्शल आर्ट्सचा एक माजी विद्यार्थी आहे. पहिल्या बॅचपासून ते आत्तापर्यंत जी काही क्लासची यशोगाथा आहे त्याचा एक मी भाग होतो आणि आता या सर्व मुलांकडून तीच यशोगाथा पुढे जाताना पाहताना मला खूप आनंद होतो आहे. मी सर्व विद्यार्थ्यांचे, पालकांचे आणि सरांचा मनपूर्वक आभार मानतो. माझं नाव ओंकार कैलास पवार. मी आज 15 वर्ष झाले या क्लासमध्ये शिकत आहे, रामदास भोसले सरांनी आहे. क्लासमध्ये मला खूप सारं एक्सपिरियन्स आणि खूप मदत आणि खूप हेल्प सरांनी खूप दिलेली आहे. नाव अथर्व चंद्रशेखर पठारे आहे. माझं वय 12 आहे. मी एक माझा ब्राऊन बेल्ट आहे. मला गोल्ड मेडल भेटलं आहे जयपूरला झालेल्या मॅचेसमध्ये. हे जे जयपूरचे मॅचेस होते त्याच्यासाठी आम्ही सगळ्यांनी 1.5 महिन्याआधीच प्रॅक्टिस सुरू केलेली. रामदास सर, ओंकार सर, चेतन सर आणि सुयोग सरांच्या गायडन्समुळे आम्हाला आमची प्रॅक्टिस झाली. आम्हाला सगळ्यांना कॉन्फिडन्स भेटला त्यांच्यामुळे आणि तो आम्हाला हेल्पफुल राहिला मॅचेसमध्ये. माझं नाव रुपेश निलेश झेंडे आहे. माझं वय 10 वर्ष आहे आणि माझा ब्लॅक बेल्ट आहे. आत्ता जयपूर इंटरनॅशनल कॉम्पिटिशन तर ती आम्ही गेलेलो होतो. तिथे आम्हाला सगळ्यांना 5 गोल्ड, 1 सिल्वर, 2 ब्रॉन्झ असे हे मेडल भेटले आहे. सरांनी आम्हाला खूप सपोर्ट केला. त्यापासून सरांना मनापासून थँक्यू. माझे नाव अद्विता, मी 10 वर्षाची आहे आणि माझा बेल्ट मरून आहे आणि जयपूर राजस्थान फाईटमध्ये मला गोल्ड मेडल आहे. सरांनी आमच्या प्रॅक्टिस घेतल्यामुळे आम्ही गोल्ड मेडल
जिंकू शकलो. थँक्यू. नमस्कार, माझे नाव सोनाली चौधरी आहे. माझं वय 13 आहे. माझं बेल्ट मरून आहे. त्या राजस्थानच्या कॉम्पिटिशनमध्ये ना मला ब्रॉन्झ मेडल मिळाला. ह्याचा मला दुःख नाही आहे, कारण की आपल्या क्लासला आहे ना 5 गोल्ड मेडल मिळाले आणि 1 सिल्वर आणि 2 ब्रॉन्झ. आणि सरांच्या सपोर्टमुळं आम्हाला एवढं यशस्वी झालो. धन्यवाद. यावेळी राजमुद्रा सहकारी सोसायटीचे चेअरमन SB चव्हाण, वैशाली लाड, चंद्रशेखर पठारे, निलेश झेंडे, प्रमोद कानडे उपस्थित होते.